नाशिकमधील छत्रपती संभाजीनगर रोड येथे 648वा गुरु रविदास जयंती उत्सव साजरा करण्यात आलाय। संत रविदास हे भारतातील महान संतांपैकी एक आहेत। संत रविदासांनी भक्तीचा वेगळा ठसा आपल्या शब्दातून आणि दोह्यांमधून जगावर सोडलाय। आजही लोक त्यांना त्यांच्या शब्द आणि दोह्यांमुळे आठवतात। हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ पौर्णिमेला संत रविदास जयंती साजरी केली जाते। यावर्षी संत रविदास जयंती बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली। या भारत भूमीवर अनेक महान ऋषी आणि संतांचा जन्म झाला, ज्यामध्ये संत शिरोमणी गुरु रविदास जी यांचे नाव देखील प्रचलित आहे। संत गुरु रविदास जी हे एक महान संत होते, ज्यांनी संपूर्ण जगाला प्रेम आणि समरसतेचा धडा शिकवला। रविदासजींनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातून जाती आधारित भेदभाव दूर करण्यासाठी आणि समाजाच्या सुधारणेसाठी आणि समाज कल्याणासाठी समर्पित केले होते आणि म्हणूनच त्यांची जयंती चर्मकार समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली। यावेळी माजी मंत्री बबन घोलप, समाधान शूज मार्टचे वामनराव अहिरे यांच्यासह चर्मकार समाज बांधव उपस्थित होते। नमस्कार, मी स्नेहल लुंगे, नाशिक लोकशाही न्यूज चॅनल मधून सगळ्यांचं स्वागत करते। 648वा गुरु रविदास जयंती उत्सव आज आपण इथे वामनराव आहेर यांच्या इथे आलो आहोत। तर तिथे बबनराव सर घोलप यांचे मनोगत ऐकण्यासाठी आपण सगळ्यांनी इथे बसलेलेच होते, पण आज त्यांच्या या रविदास जयंती निमित्त काय मनोगत आहे ते एकदा बोलू त्यांच्याशी। आज संत शिरोमणी गुरु रविदास यांची 648वी जयंती आहे। ही जयंती भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये साजरी होते, कारण त्यांचा जो समाज आहे, त्यांचे जे अनुयायी संपूर्ण जगामध्ये आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आणि म्हणून भारतात तर फार मोठ्या प्रमाणात ही जयंती होतेच, परंतु संपूर्ण जगामध्ये अतिशय उत्साहामध्ये ही जयंती साजरी होते। समाजाला चांगले विचार, बौद्धांचे विचार, सामंजस्याचे विचार, एकतेचा विचार देणारे रविदास म्हणून जगाला माहिती आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल प्रचंड आस्था लोकांमध्ये आहे, समाजामध्ये आहे। अनेक पोटजातींमध्ये विखुरलेला जरी समाज असला, परंतु तो रविदासांना आपलं कुलदैवत मानतो, आपलं अधिष्ठान त्याला देतो आणि म्हणून आजची ही जयंती अतिशय महत्त्वाची आहे। आमचे समाधान शूजवाले आयरे यांनी हा आजचा कार्यक्रम ठेवला। मी समाजाच्या बांधवांच्या वतीनं, संपूर्ण राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं नमस्कार, समाधान शूजचे संचालक वामनराव आहेर हे सर आपल्या इथे आहेत। तर त्यांनी ही जयंती किती वर्षापासून राबवतायत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। हॅलो, नमस्कार, मी समाधान शिवमार्टचा संचालक। परिस्थिती गरिबीची असताना घरातच पूजा करायचो, पण परमेश्वराच्या कृपेने संत रविदास महाराजांच्या आशीर्वादाने 2 पैसे बऱ्यापैकी धंद्यात मिळाल्यामुळं 4 लोकांना जीव घालणं आणि बाबांचा कार्यक्रम व्यवस्थित करावा अशी इच्छा झाल्यामुळं दरवर्षी करत असतो। याच्या पुढे काय असेल ते पांडुरंगाची इच्छा आहे। नमस्कार। नवनीत सुसलादे, मी सेवानिवृत्त नायब तहसीलदार। मी चर्मकार समाजात जन्माला आलो हे माझं भाग्य। संत रविदास महाराजांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा हा माझा एक भाग होता। आज 648वी जयंती साजरी करताना अत्यानंद होत आहे। जयंतीसाठी माजी मंत्री नाना बबनरावजी घोलप साहेब, तसेच समाधान शूजच्या संचालक वामनराव आहिरे साहेब यांनी जो सुनियोजित कार्यक्रम आयोजित केला होता, त्यासाठी बहुसंख्य समाजाचे लोक उपस्थित होते। समाजाला चांगले विचार मांडले नानांनी आणि समाधान शूजवाल्यांनी, आणि एक चांगली प्रेरणा दिली समाजाला की व समाजाने एकत्र आलं पाहिजे, समाजाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या पाहिजे। समाजाचं आज एक प्रेरणास्थान म्हणून संत रविदास महाराजांकडे पाहिलं जातं। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही।